हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज आहे संडे, त्यामुळे सगळ्यांनाच सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे दिवस लेट सुरू झालेला आहे. आणि उठल्यावरती प्लांट्सना पाणी वगैरे घालून मी फ्रेश वगैरे होऊन आलेली आहे किचनमध्ये. आणि इथे मी बटाटे उकडायला लावते आहे कुकरला. आज माझं देवपूजेचं जे काम आहे ते वाचलेलं आहे, कारण सुट्टी असल्यावरती हेच देवपूजा करतात. सो त्यामुळे मग म्हटलं की पटापट आपण स्वयंपाकाला लागावं. स्वयंपाक म्हणजे मी आज इडली बनवणार आहे आणि डोसासुद्धा. इडली, डोसा आणि चटणी वगैरे होईलच आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि थंडीमध्ये पीठ जास्त फुगत नाही, त्याचं टेन्शन होतंच की व्यवस्थित होईल का नाही म्हणून. तर नाहीच झालं तर वेगळा स्वयंपाक करायचं सुद्धा ठरलं होतं. मग बटाट्याची भाजी आणि चपाती वगैरे असा काहीतरी प्लॅन होता. आणि मी आत्ता जे कंटेनर तुम्हाला दाखवलं ना, छोटंसं ऑइलचं, हा ब्रश आणि ते कंटेनर, तर ते मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि खूप छान आहेत क्वालिटी वाईज. मी जवळजवळ 2 ते 3 महिने झाले कंटिन्युअसली यूज करते आहे याला, पण क्वालिटीमध्ये खूप छान आहे. आणि हे काचेचं नाही आहे, प्लास्टिकचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला गरम वस्तूंपासून जपावं लागतं. आपण जर गॅसवर ठेवलं तर ते वितळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं जपून वापरावं लागतं. आणि ऑइलचं यूज पण कमी होतं याच्यामुळे. आपण जर भांड्यांमध्ये जर तेल घेऊन चपात्यांना लावत असेल तर मग ते भांड्यातलं तेल तसंच राहून जातं आणि ते उघडं असंच राहतं. तर हे झाकून वगैरे व्यवस्थित ठेवता येतं. आणि इथे मी इडलीसाठी ठेवलेलं आहे, कारण ऋत्विकाला इडली खूप आवडते आणि आमच्यासाठी डोसे बनवणार आहे आणि तिच्यासाठी इडली. सो इडली एका साईडला ठेवली आहे आणि मी या साईडला माझे जे भांडे आहेत रात्रीचे वॉश केलेले ते लावून घेते आहे, कारण खूप पसारा दिसतो मग असा आणि काम सुचत नाही. आणि आता हे करायचं म्हटल्यावरती सुद्धा खूप पसारा होणार आहे, खूप मेस होणार आहे सगळ्या किचनवरती. म्हणून मग म्हटलं आधी हे आवरून घ्यावं आणि मग नंतर बाकीची कामं करावीत. इडलीसोबत खाण्यासाठी मी सांबार वगैरे नव्हतं बनवलं, तिला चटणी आवडते. मग म्हटलं डोशासोबतसुद्धा चटणीच होईल, म्हणून मग मी इथे चटणी बनवून घेतली दह्याची. या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मी रेसिपी वगैरे काही शेअर नाही केली. फास्टमध्ये आवरून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इथे इडली तयार झालेली आहे. आणि इथे कुकरसुद्धा थंड झाला आहे. सो मी बटाटे इथे थंड पाण्यामध्ये घालून घेते. आणि अद्विका आहेच, बटाटे सोलून देईल ती मला. छोटी छोटी कामं अशी माझी ती करत असते, मला पण छान वाटतं. आणि घाईच्या टायमिंगमध्ये हेल्पसुद्धा होते. आणि तिला आवडतं म्हणून ठीक आहे, तिला जे आवडेल ते मी करून देते. करण्याआधी ती मला नक्कीच विचारते की मी हे करू का, आणि ती जे करण्यासारखं असेल तर तेच मी काम तिला करायला देते. अदरवाईज मी तिला जास्त इन्वॉल्व नाही करत किचनमध्ये. सध्या तिची एक्झामसुद्धा चालू आहे आणि थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून ती मला किचनमध्ये थोडीफार हेल्प करते. टी व्ही, मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा हे अशा ॲक्टिव्हिटीज नेहमीच चांगल्या राहतील आणि त्यांनासुद्धा कळेल की किचनमध्ये काय चालू असतं नक्की, आणि आपली मम्मा कशाप्रकारे आपल्याला स्वयंपाक वगैरे करून देते ते. यामुळे आपल्याला त्यांच्यासोबतचा बॉन्ड जो आहे तो पण व्यवस्थित हँडल करता येतो, वाढवता येतो आणि त्यांच्या मनामधल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात. आपण जेवढं मुलांशी क्लोज राहील तेवढं ते आपल्याला सगळं काही शेअर करतात. आपण जेवढं स्ट्रिक्ट राहील तेवढं ते आपल्यापासून लपवून ठेवतात गोष्टी. त्यामुळे त्यांच्याशी नेहमी आपण फ्रँकलीच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. हा व्हेजिटेबल स्टोअर करण्याचा डब्बासुद्धा मी मिशोवरूनच मागवला होता आणि प्राईस मला आता आठवत नाही आहे, पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण खूप छान राहतात. जवळजवळ आपण यामध्ये 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंतसुद्धा आपण यामध्ये आरामात भाज्या स्टोअर करून ठेवू शकतो. आणि जाळी असल्यामुळे सुटलेले पाणी जे आहे ते बॉक्समध्ये स्टोअर होतं आणि यामुळेच त्या भाज्या सडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात. आणि तुम्हाला जर हवा असेल तर मिशोवरती बरेच याचे साईजेस वगैरे अवेलेबल आहेत आणि स्टोरेजसुद्धा भरपूर आहे. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता, तुम्हाला जसा हवा आहे तसा भेटेल. मी 4 कप्प्यांचा घेतला आहे, तिथे 6 कप्प्यांचासुद्धा अवेलेबल आहे. आणि मिशोच्या प्रोडक्टविषयी बरेचसे गैरसमज आहेत की त्याची क्वालिटी चांगली नसते किंवा महाग असतात वगैरे.
पण तुम्ही जेव्हा घेणार ना तेव्हा त्याची क्वालिटी कशी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही रिव्ह्यू बघा आणि स्टार पाहूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. स्टार जर 4 स्टारच्या पुढे असतील तर मग तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता. आपली फसवणूक होत नाही आणि डिफॉल्ट आयटम रिसीव होणार नाही. मग त्याच्यामुळे मग आपण फक्त स्टार पाहून घ्यायचे आणि रिव्ह्यू चांगले पाहिजेत. बटाट्याची भाजी जी आहे ते आपण सगळे बनवतो त्याच पद्धतीने मी बनवली आहे. फक्त 2 चमचे मी त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करते आणि ऋत्विकाला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे म्हटलं मग तिला आधी द्यावं खायला, कारण तिचं झालेलं होतं. डोसे जे आहेत ते अजून बाकी होते, पण मग तिला गरम गरमच आवडतं आणि इडली असल्यावरती तिला मग चैन नाही पडत, म्हणून म्हटलं मग तिला आधी द्यावं. आणि खूप छान झाल्या होत्या इडल्यासुद्धा, सॉफ्ट झाल्या होत्या. मला टेन्शन होतं पीठ फुगतं आहे की नाही किंवा मग इडली छान होती आहे की नाही, पण छान झाल्या होत्या. हे तिळगुळाचे लाडू आणले होते यांनी काल आणि मी नेहमी बनवते घरी आणि यावेळेसच यांनी का विकत आणले हे मला कळालं नाही. तेच मी तुम्हाला दाखवते आहे की मी बनवते घरी तरीसुद्धा हे घेऊन आलेत आणि संक्रांतीला अजूनही 4 ते 5 दिवस अवकाश आहे. तोपर्यंत ते राहतील की नाही मी सांगू नाही शकत, कारण येता जाता माझंच तोंड चालू आहे त्याच्या बाबतीत. तिला काठी कोणी मारली? मी तिथे धावायला गेले, लगेच ती कुदाली, मग लागलं तिला. का मारली? मारलं नाही ग मम्मा, मी तिथं ठेवायला गेले काठी, तिने तोंड पुढे केलं, मग लागलं तिच्या डोक्याला काठी. मग डोकं दुखतंय ना दीदीचं आता? दाबून दे तू. नाही नाही, का बरं? हां, तिने डोकं फोडलं, मग तिनेच दाबायचं असं. बॅगा कोणी अशी ठेवल्या तिथं? केवढा पसारा केलाय सगळा. नाही माहिती मला कोण केलं. कोणी केलं नाही माहिती? नाही माहिती. तूच करती. मी नाही करत. कुठे चालली तू आवरून एवढं? ब्लॅक ड्रेस का घातलाय? ब्लॅक ड्रेस का, कारण की आज ब्लॅक डे. ब्लॅक डे? हां. वेडी. ब्लॅक डे आज वाईट डे आहे का? नो, नो डे टू डे. तेच नाही आहे. आज संडेची मला सुट्टी लागती. क्रिसमसची बरं ना 100% सुट्टी लागती. दिल ही टूट जाता है क्यों? कारण कि मेरी मम्मी मुझे बहुत डरती है, मेरे फ्रेंड के पास भी नहीं जाने देती. जाओ ना फिर फ्रेंड का घर क्या खिड़की के पास है क्या? फिर किधर है? स्कूल के जवल. और किसके जवल? हाँ? जवल? जवल. अरे वो स्कूल के बीच एक रास्ता है ना, उस पर काम चल रहा है, वहाँ मेरी फ्रेंड रहती है. कोण गोर आहे जास्त? हं? गोरं कोण आहे जास्त? तू है, तू. मी काळी आहे. तू गोरी आहे. नाही, मी काळी आहे, तू गोरी आहे. तुला गोरी, मग तुला एवढे फोड उठलेत ना, मग नाही म्हणायचं, मग म्हणायचं. मग आहे ना, तुला ह्याच्या फोड निघले, मग म्हणून तू काळी झाली. आणि तू? आणि मी काळी का बघा, हे आहे ना. दिसलं. झाले. घे पटकन.
मिशोचं पार्सल जे होतं ते रिसीव झालं होतं, तर त्याची पुढे क्वालिटी दाखवते मी. आपण घरी पण बनवू शकलो असतो. माहिती आहे ते अडकवायचं ना. हो ना, आम्हाला माहिती आहे, तुलाच नाही माहिती. कट लागल दोराला वगैरे. मिशोवरून मी किचनसाठी वॉल हँगिंग्स मागवले होते, सो ते रिसीव झालेले आहेत. या पार्सलसोबतच मी आजचा आपला व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा. तुमच्या एका लाईकनी मला खूप मोटिवेशन मिळतात, सो कमेंटसुद्धा करत जा. छान छान कमेंट करा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.